खासदार निलेश लंके यांच्यामुळे राज्यात प्रसिद्ध झालेला पारनेर विधानसभा मतदारसंघात यंदा 12 उमेदवार विधानसभेच्या आखाड्यात उतरले आहेत। शरद पवारांनी लंके कुटुंबाला डबल गिफ्ट देत तेथून तुतारी चिन्हावर खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांच्यावर विश्वास दाखवला आहे। दुसरीकडे विरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून काशीनाथ दाते यांना उमेदवारी मिळाली आहे। या दोन प्रमुख उमेदवारांखेरीज येथे अपक्ष उभे असलेल्या 3 दिग्गज बंडखोरांनी या मतदारसंघाचे गणित बिघडून टाकल्याने रंगत वाढली आहे। लंके कुटुंबाऐवजी ही निवडणूक पवार कुटुंबासाठी का प्रतिष्ठेची ठरत आहे? पारनेरमध्ये कुणाचे पारडे जड आहे? शेवटच्या टप्प्यात लंकेंची गणिते बदलू शकतात, याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात वास्तव मराठी। विधानसभेच्या आखाड्यातल्या पडद्या पुढच्या आणि पडद्या मागच्या राजकारणाचं सडेतोड विश्लेषण। अवघ्या 5 ते 10 वर्षात सरपंच ते थेट खासदार झालेल्या निलेश लंके यांच्यामुळे पारनेर विधानसभा मतदारसंघ थेट राज्यात चर्चेत आला। कधी विधानसभेच्या माजी उपाध्यक्षाचा पराभव, कधी सुजय विखेंसारख्या 3 पिढ्यांच्या राजकीय वारसदाराचा पराभव, तर कधी संसदेत इंग्रजीतून शपथ। या कारणामुळे खासदार निलेश लंके हे जायंट किलर म्हणून प्रसिद्ध आहेत। शरद पवारांनी पती पत्नीला तिकीट देत विश्वास दाखवण्याची महाराष्ट्रातील पहिलीच घटना याच पारनेर मतदारसंघात घडली आहे। शिवाय राणी लंके यांना उमेदवारी मिळाल्याने महिला मतदारांना प्रतिनिधित्व दिल्याची चर्चा सुरू आहे। त्यामुळे पारनेर नगर मतदारसंघ सध्या राज्यात फेमस झालाय। विशेष म्हणजे येथे शरद पवारांनी उभ्या केलेल्या राणी लंके यांना निवडून आणण्यासाठी लंके कुटुंबापेक्षा पवार कुटुंबाचीच प्रतिष्ठा पणाला लागली। हे विशेष। खासदार निलेश लंके विरोधक जेव्हा त्यांच्या विरोधात एकत्र येतात तेव्हा निलेश लंकेच बाजी मारतात, हे लोकसभा निवडणुकीत दिसले। आता विधानसभेतही तेच रिपीट होताना दिसत आहे। माजी आमदार विजय औटी, विजय सदाशिव औटी, काशीनाथ दाते, संदेश कारले हे यावेळी राणी लंकेंच्या विरोधात आहे। त्यामुळे साहजिकच विरोधातील मतांचे विभाजन होऊन राणी लंकेंचा विजय होईल, हे साधं गणित आहे। मात्र तरीही अजित पवार, सुजय विखे यांच्यासारखे दिग्गज राजकारणी येथे लक्ष घालत असल्याने शेवटपर्यंत या मतदारसंघात चुरस दिसून आली। या मतदारसंघात लंके कुटुंबाची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागण्यापेक्षा पवार कुटुंबाचीच प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। कारण एकीकडे शरद पवारांनी फासे टाकलेत तर दुसरीकडे अजित पवारांचे येथे दौरे वाढले। सुप्रिया सुळेही येथे विशेष लक्ष देऊन रणनीती आखताना दिसत आहेत। राणी लंके यांना दिलेली उमेदवारी आणि त्यांच्या विरोधात विरोधकांचे न झालेले एकमत यामुळेही हा मतदारसंघ चर्चेत आला आहे। महाविकास आघाडीकडून या मतदारसंघावर सुरुवातीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दावा केला होता। मात्र ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळाली। तेव्हा शिवसेनेच्या संदेश कारले यांनी बंडखोरी केली। महाविकास आघाडीत फूट पडल्याने राणी लंके यांचे काही खरे नाही अशा चर्चा सुरू झाल्या। मात्र खासदार निलेश लंके यांनी महाविकास आघाडीतील गणिते पुन्हा जुळवली। कारले ज्या नगर तालुक्यातून येतात त्या तालुक्यातील 2 जिल्हा परिषद गट पारनेर मतदारसंघात आहेत। लंके यांनी त्याच 2 जिल्हा परिषद गटावर लक्ष केंद्रित केलं आणि संदेश कारले यांच्यासोबत पहिल्या टप्प्यात फिरणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांना निलेश लंके यांनी राणी लंके यांच्या प्रचारात सहभागी करून घेतलं। शिवाय राणी लंके यांचे माहेर नगर तालुक्यातील आहे। नगरची कन्या पारनेरची सून असा प्रचार करत राणी लंके यांनी नगर तालुक्यातही प्रचारात आघाडी घेतली आहे। निवडणुकीत भेटलेल्या राजकीय भावामुळे नगर तालुक्यातही राणी लंकेचेच पारडे जड राहणार आहे। दुसरीकडे पारनेर तालुक्यातील 4 जिल्हा परिषद गटांच्या मतांची 3 दिग्गज उमेदवारांत विभागणी होणार आहे। शिवाय काही माजी जिल्हा परिषद सदस्य, शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी राणी लंकेंना निवडून आणण्यासाठी मैदानात उतरले आहेत। त्यामुळे साहजिकच राणी लंके सेफ राहून विरोधातील मतांची विभागणी होताना दिसणार आहे। निलेश लंके यांचे प्रतिष्ठान काय करू शकते हे लोकसभा निवडणुकीत राज्याने पाहिले। त्यामुळे एकाच तालुक्याचं कार्यक्षेत्र असलेल्या पारनेर विधानसभेची गणित जुळवणं त्यांच्यासाठी फार अवघड नाही। ढवळपुरी, टाकळी ढोकेश्वर, कान्हूर पठार, निघोज, जवळा आणि सुपा या 6ही जिल्हा परिषद गटात लंकेंनी स्पेशल यंत्रणा राबवून गणिते जुळवलीत। लंके यांना गेल्या विधानसभेला याच मतदारसंघाने 60,000चं तर गेल्या लोकसभेला 40,000चं लीड दिलं होतं। त्यामुळे यंदाही मतविभागणीत राणी लंकेच जायंट किलर ठरतील अशी शक्यता आहे। पारनेर विधानसभा निवडणुकीत तालुक्यातील विकास कामे, रस्ते, वीज, पाणी, पठार भागाला शेतीसाठी पाणी, सुपा औद्योगिक वसाहतीतील ठेकेदारी, रोजगारी,
सुपा परिसरातील अतिक्रमणे हे महत्त्वाचे मुद्दे प्रचारात आहेत। तालुक्यात मोठ्या प्रमाणात पतसंस्था बुडाल्या आहेत। या संस्था कोणी बुडवल्या, कोणी मोडून खाल्ल्या, कोणी गोरगरीब जनतेच्या पैशावर राजकारण केले, सत्ता भोगल्या आणि कोणी कोणाला राजाश्रय दिला यांच्या चर्चा रंगल्या आहेत। हे प्रमुख मुद्दे प्रचारात गाजत असून तेच मुद्दे लंके यांच्या बाजूने असल्याने राणी लंके यांच्यासारखा नवा चेहरा निवडून येण्याची शक्यता वाढली आहे। तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नव्या विषयावर, तोपर्यंत नमस्कार।